चंदनवार। आज मी तुम्हाला फुल मेकअप ट्युटोरियल दाखवणार आहे। फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे पूर्ण स्किन क्लीन करून घेतली आहे वेट वाईपनी। त्यानंतर टोनर अप्लाय केलं आहे। त्यानंतर मी दाखवल्याप्रमाणे फ्लिका मॉइश्चरायझर हिच्या फुल फेसवरती अप्लाय केला आहे, व्यवस्थित ब्लेंड केलेला आहे। त्यानंतर तिची स्किन टेक्स्चर्ड असल्याकारणाने, ओपन पोर स्किन असल्याकारणाने आपण मॅटिफाईंग सिलिकॉन बेस प्रायमर यूज केलेला आहे। आणि आता डार्क अंडर आय डार्क सर्कल असल्यामुळे इथे ऑरेंज करेक्टर आपण इथे अप्लाय करतो आहे। व्यवस्थित पद्धतीने ब्लेंड केलेला आहे। त्यानंतर डर्मा पॅलेटमधला DFD हा शेड मी हिच्या स्किनवरती पूर्ण ऑल फेसवरती मी ब्लेंड करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण व्यवस्थित पद्धतीने हे सगळं ब्लेंड करावं लागतं। त्यानंतर फॉरेवर 52 आणि फॉरेवर 52चं फाउंडेशन आणि त्यामध्ये स्ट्रोब क्रीम मिक्स करून हिला अप्लाय करते हिच्या पूर्ण फेसवरती। स्ट्रोब क्रीम यासाठी की नाईट फंक्शन असल्याकारणे हिला शायनी फेस हवा होता छान। आता मी इथे रिकोटचा सेटिंग स्प्रे अप्लाय करते आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी कॉन्टोरिंग करते आहे चिकबोन्सच्या जस्ट खाली आणि जॉ लाईनवरती। नोजवरती सुद्धा कॉन्टोरिंग केलेली आहे मी, पण ते रिकॉर्डिंगमध्ये दिसत नाही आहे। आता पावडरनी आपण लूज पावडरनी सेटिंग करतो आहे। व्यवस्थित पद्धतीने सेटिंग केल्यानंतर पूर्ण आपण बेस लॉक करतो आहे पावडरनी। परत मी इथे रिकोटचं सेटिंग स्प्रे अप्लाय केलेला आहे। आता आपण इथे ब्लशर यूज करत आहोत, तुम्ही बघू शकता। त्यानंतर पावडर कॉन्टोरिंगने मी कॉन्टोर लॉक करत आहे नोजवरती आणि चिकबोनच्या खाली, तसंच जॉ लाईनवरती सुद्धा। आता हायलायटर जो हायलायटर आपण इथे यूज करत आहे। आता आपण आलेलो आहे आय मेकअपवरती। आयलिड्सला मी कन्सिलर पॅलेट डर्मा पॅलेटनी कन्सील करते आहे। डर्मा पॅलेटच्या DFD शेडनी मी हिचा आयलिड्स कन्सील केलेला आहे आणि पावडरनी लॉक केला आहे। त्यानंतर आय शॅडो अप्लाय करते आहे। क्रीज एरियावरती लाईट शेड आपण यूज करूया आधी, त्यानंतर तिला हवा तो कलर। हिला खूप लाईट आणि शिमरी आय मेकअप पाहिजे होता, त्याच पद्धतीने मी इथे ब्राऊन आय शॅडो यूज केला आहे। खूप हलका लाईट यूज केला आहे आणि व्यवस्थित पद्धतीने ब्लेंड केला आहे, कुठलीही हार्श लाईन दिसू नये याची मी काळजी घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे गोल्डन पिगमेंट अप्लाय केलेलं आहे। आता मी इथे गोल्डन शिमर अप्लाय करते आहे आयबॉलवरती। त्यानंतर आपण इथे आयब्रोज फिलिंग करून घेतो आहे। व्यवस्थित आयब्रो डिफाईन करून घेऊया आणि जेल आयलायनर मी इथे यूज करते आहे। तिला विंग आयलायनर हवा होता, पण थोडंसंच बाहेर हवा होता तिला, फार मोठा आयलायनर नको होता तिला। आणि आता इथे मी लिक्विड आयलायनरनी जेल लायनर लॉक करत आहे। त्यानंतर मी मस्करा अप्लाय करणार। आधी आपण लिप्सला लिप लाईन करून घेऊया, जेणेकरून आपली लिपस्टिक लॉंग लास्ट होईल आणि लिपस्टिकसुद्धा बाहेर निघणार नाही। लिप लाईन केल्याचा हा फायदा असतो की लिपस्टिक लावताना आपल्याला काही त्रास होत नाही आणि लिप्सचा आकार आपल्याला प्रॉपर मिळून जातो आणि लिपस्टिक लावायला खूप सोपं जातं। इथे आपण फॉरेवर 52चा सेटिंग स्प्रे अप्लाय केलेला आहे। तर कसा वाटला हा लुक तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर फॉलो केलेलं नसेल तर मला फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।